नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। आमच्या वांगडा आयज खास विशयाचेर चर्चेक आसात बार्देस तालुक्यांतल्या नासनोळा पंचायतीचे पंच वांगडी बाब सतीश गोवेकर। सतीश बाब, स्वागत तुमचे या कार्यावळीक। गोंयांत सध्या सगळ्यात चर्चेक आसा तो विषय म्हटल्यार इल्लीगल कन्स्ट्रक्शन। हायकोर्टान सुओ मोटो पिटिशन घेवन त्या संदर्भात दिल्लो निवाडो आणि त्या निवाड्या उपरांत गोंयभरातल्या सगळ्या पंचायती आणि पालिकांची सुरू असलेली धावपळ आणि तातून आता भर म्हटल्यार येता त्या पावसाळी अधिवेशनान सरकार 2 बिलां हाडपाची आसा। तातून सरकारी जमनीतल्यो आणि कोमुनिदाद जमनीतल्यो अनऑथरायज्ड इल्लीगल इरेग्युलर बांदकामां रेग्युलर करपाच्या संदर्भात ही बिलां आसात अशी सध्या चर्चा सुरू आसा। ह्या सगळ्या विषयाचेर आम्ही सतीश बाब हांच्याकडे चर्चा करतले। कित्याक तर सतीश बाब गोवेकर हे नासनोळा पंचायतीचे 3 फावट पंच वांगडी आसात आणि नासनोळा पंचायतीन नासनोळा कोमुनिदादी भितर जी घरां रेग्युलरायज करपाची गरज आसा त्या संदर्भातलो सगळो प्रोसेस सगळी प्रक्रिया फाटली कितलीशीच वर्सां सावन सुरू आसा आणि त्या खातीर ह्या विशयान ताणी पुरायपणान अभ्यास केल्लो आसा आणि या कोमुनिदाद जमनीच्या संदर्भातली ही अनऑथरायज्ड इल्लीगल इरेग्युलर कन्स्ट्रक्शनां हो विषय कितें कशे कशे कायदे जायत येयले सरकारान कशी कशी आश्वासनां दिली आणि आयज मेरेन हो विषय कित्याक लागून सुटावो जावंक ना ह्या सगळ्या विशयाचेर सविस्तरपणान आमकां माहिती सतीश बाब दिवपाक शकता। सतीश बाब, आमी सुरवात करूया ती म्हटल्यार आयजूच हियरिंग आसलेले हायकोर्टान आणि आयज हायकोर्टान पंचायतींक आणि पालिकांक 6 विकाचो टायम दिला आणि तो सुद्धा निमणी संधी। हायकोर्टान सांगला ही तुमकां निमणी संधी आसतली तुमकां कॉम्प्लायन्स रिपोर्ट फायल करपाक लागून आणि 18 ऑगस्टाक फुडली सुनावणी आसा। आता आमी सुरवात करूया त्या पिटिशना सावन, कारण ते पिटिशन जेन्ना सुओ मोटो घेतलेले तेन्ना तुमी कोर्टा भितर हजर आसलेले, कारण ते इल्लीगल कन्स्ट्रक्शनाच्या संदर्भात कितें नेमकें घडटा त्या उत्सुकतेन तुमी कोर्टान आसले। हे पिटिशन त्या पिटिशनाचो निवाडो आणि पंच वांगडी म्हणून पंचायतीची भूमिका नेमकी कितें? किशोर बाब, पयले सुवातेर तुम्ही म्हाका हांगा आपयल्यात आनी एक कन्सर्न दाखयली म्हणून तुमचे पयले सुवातेर हांव आभार मानता। तशेंच एक म्हणूंक सोदता की एक मिडिया जावं मागीर इलेक्ट्रॉनीक मिडिया जावं आनी प्रेस एक पेन इज मायटी दॅन स्वॉर्ड, जे आयज तुमच्या तर्फे कांय गोश्टी दिसता ज्यो खरे तुमी झगडटात अशें बाकीच्यांनी करचें अशें म्हाका तरी म्हणपाचें आसा। आतां तो मुद्दो हाडलो तशें तुमकां हांव आनी एक सांगूंक सोदता जे हांवें ऑनरेबल हायकोर्टान जे दिसा पेटिशन पयलेच हियरिंगाक येयलें हांव एक्सिडेंटली वचना पर्पसली गेल्लो। म्हाकाय खबर आसलें कित्याक कन्सर्न आसले नासनोळा ज्युरिडिक्शनांतले नासनोळचे विशय जे घरांचे आसले तेजे म्हाका चड खंय तरी पडलेले आणि इतलीच वर्सां जालीं हांव त्या विशयाचेर गंभीरपणान लोकां खातीर हांव तें मांडटा। पयले सुवातेर आनी एकदां सांगपाचें म्हणल्यार की 2007 का 2008 जर हांव चुकलो ना जाल्यार सुप्रीम कोर्टान एक निवाडो दिल्लो भारतान कसले तरी काही एक एडमिनिस्ट्रेटर खंय तरी फेलियर जाताले आणि तेंच्यांनी तेतून एक कॉमेंट्स केल्ले जे म्हाका आयज परत एकदां उगडास येता। चीफ जस्टीस आनी तेंचे पॅनलान एक म्हणलेले गॉड प्लीज सेव्ह इंडिया आणि आयज म्हाका दिसता की हायकोर्टांनी म्हणिना हायकोर्ट सेव्ह करपाक गोवा स्टेट फुडें सरलेलो आसा, कित्याक आयज हायकोर्टाचेर एक अवलंबन उरलेलो आसा आणि तो दिसता की ते दिसा जुईज जे डबल बेंच बसलेले त्या जुईजांक खंयचोच कोण बोट दाखोवंक शकना आनी ती न्यायपालिका तांकां सगळी ड्यू रिस्पेक्ट दिवचो पडटा, हांव तर चड मानता। पण एक विशय गंभीरपणान सांगपाचो म्हणल्यार जे दिसा हांव आसलो पयल्याच हियरिंगाक एजी जे गोंयचे पंगम सर जेंच्यांनी जी भुमिका मांडली पळय ती भुमिका गोंयचे तर्फे तेणीन कायदेशीरपणान मांडली, पण मांडटा आसतना तेणी स्वता कायदे दाखयले जुईजाच्या समोर जे दाखोवचे पडटा। पण जेन्ना मागीर एक्शन प्लॅन कोणी दिलो तर आयज हायकोर्टाच्या समोर जेन्ना हो निवाडो सोमोटो जो जेन्ना भायर सरलो ही जे आयज लोक पॅनीक जाले गोंयभर जे आयज जे इलिगलिटी ज्यो आयज हें जाता त्यो एक्शन प्लॅन गव्हर्मेंटानच दिलो। सो हितून खंय तरी कोर्टाक आमी पॉयंट आउट करूंक शकना, पूण हो एक्शन प्लॅन दिता आसतना सरकाराचो व्यू पयली घेतला काय हो विशय आसा। आयज जर पयशे तुमी जाल्यार हायकोर्ट ही हियरिंगां दिता तेंचे नशीब म्हणपाचें म्हाका तरी दिसना हायकोर्टान तुका परत टायम वेस्ट करिना आणि म्हणून तर म्हाका दिसता खंय तरी एजी पयले सुवातेर खंय तरी एजीन कांय गोश्टी ज्यो सरकारा कडेन
मांडल्यो आनी त्यो मांडल्या उपरांत कन्सर्न जे आसात पळय लोकांचे जे व्ह्यूज हे घेतले काय ना हो एक खंय तरी डावट क्रिएट जाता. ना म्हणजे तुमचें म्हणणें अशें की जेन्ना हो सो मोठो पिटिशन हियरिंगाक येयल्लें त्या वेळार एजीन कायदे दाखयले ते बरोबर आहा, पूण ते कायदे दाखयता आसतना गोंयांत इल्लिगल कन्स्ट्रक्शनाच्या बाबतींत कितें नेमकी परिस्थिती आसा, कसल्या कसल्या पद्दतीची इल्लिगल कन्स्ट्रक्शनां आसात, मागीर सरकारी जमनींतलीं आसत, कोमनीदाद जमनींतलीं आसत, शेतांतलीं बांदकामां आसत, आलवारा जमनीची बांदकामां आसत, मागीर गोंयच्या लँड ओनरशिपाच्या बाबतींत गोंयांत कितें विशय आसात, म्हटले पुर्तुगीज कायदे, त्या उपरांत गोवा मुक्त जालो, हे रेव्हेन्यू कोड गोंयांत लागलो, हे सगळे विशय जर एजीच्या माध्यमांतल्यान जर हायकोर्टा मुखार गेल्ले जाल्यार घडये त्या जजमेंटान ह्या सगळ्या गोष्टींचो आस्पाव जातलो आसलो आनी खंय तरी एक लोकांक टायम मेळटलो आसलो त्या संदर्भात भुमिका घेवपाची. ह्या संदर्भात कांयच जावना अशें तुमचें म्हणणें? म्हाका 100% म्हणपाचें आसा, एक रिलीफ म्हणटा तो म्हाका तरी ह्या पेटिशनान दिसना. कित्याक तूं पयशे जाल्यार हांवेनूय पेटिशन जजमेंट वाचलेलें सो मोटो, तितून 8 कॅटेगरीज दिल्या. 8 कॅटेगरीज दिल्या की ऑनरेबल हायकोर्ट जे आसा पळय तेणी खंयसरूच कांयच सोडूंक ना. तूं जर परिस्थिती जेन्ना फिजिकली पळयतलो, हांव एक पंचायत मेंबर इतल्या वर्सां, आयज आतां हालींच आमी पयलीं एक सबमिशन ऑफ डॉक्युमेंट्स तुमी सबमीट करा म्हणून आमी जे कमर्शियल ट्रेड आहा तांकां आमी धाडले. तेन्ना ते लोक सारके कलकल्ल्यान जाले जे कमर्शियल रस्त्या कुशीक, जे दिसलें हायकोर्टाक सारको ना, लॉ लेट डावन जाल्लो आसा, मॅन्डेटरी तेज्या बरी करचें पडटा. हांव सरकाराकूय दोशी धरिना, हांव कोर्टाकूय दोशी ना, पूण इतलेंच म्हणूंक सोदतां फुडें फ्युचर कितें आहा लोकांचो, भवित्यवय तुमी जेन्ना जेन्ना लोकां कडेन पांया पडोंक येता की सरकार घडोवया, बऱ्यो गोश्टी हाडया. म्हाका एक सांगपाचें म्हणल्यार उदाहरण 2007 आनी अशेंच आमी आयकलां, खरी गोश्ट जे डॉक्युमेंटार आहा, सिदाते गोवाचे एक सुप्रीम कोर्टान खंय तरी आख्खो क्वेश्चन मोडपाक लायलो. तेन्नाचो गव्हर्मेंट, हांव गव्हर्मेंटाचें खंयचो गव्हर्मेंट आसलें तें नांव घेयना, ताबडतोब रातचे ऑर्डिनन्स हाडले, इम्प्लिमेंट केले, सेफ केले. हांव विशय इतलेच म्हणटा, जे गोंयचे जे बाब पोट भरतात ते फाल्यां रस्त्यार पडटले हे जजमेंटा प्रमाणे हें आमकां दिसता. पूण सरकार आयज तुमी फक्त लॉलिपॉपां दाखयतात, नेवे कायदे हाडपाचे सांगतात. आतां जजमेंट काडला पळय तेजेर कितें सुटावे हाडटले हें तुमी लोकांक सांगूंक जाय. काल आमी स्वता पंचायतीन हांव मेंबर, आमी ठराव घेवन आमकां हो शोकस नोटीस काडचो पडलो की तुमचें लायसन आमी रिवोक कित्याक करनाका काय पळय तो 55 जी रस्त्यार शॉपां आहा ती मागीर शेतांनी बांदून. ही आतां तुमच्या एका पंचायतीची, प्रत्येक पंचायती शेकड्यांनी हजारांनी आसताली. ही वयल्यान रस्त्या वयली, ही जी म्हाजी ज्युरिडिक्शन पंचायत आसा पळय ते रस्त्या वयली 55 कमर्शियल एक्टिविटीज, तितून इंटरनल आहात ते आनी हांव उलयना. सो हांकां 55 जाणांक आतां आमी नोटिसीस पयलीं काडलेल्यो एक नॉर्मल की खंय तरी तुमी सबमिशन ऑफ डॉक्युमेंट. आतां हायकोर्टाच्या निवाड्यान क्लियर म्हटलेलें आसा, ऑक्युपन्सी कोणाक दिल्या, स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिल्या, प्रॉपर तिजी टीसीबीनसून फायल एप्रूव जाल्ली आसा, कन्वर्शन सनत आसा, हो कायदो हो मॅन्डेटरी लॉ लेट डावन जाल्लो आसा, त्या प्रमाणे हायकोर्टान तो जजमेंट सारको रितसर मांडलेलो आसा. पण विशय इतलेंच आसा, 12.5 MDR रोड, म्हाजे जर आल्दोनान वयता तो रोड पयशे आल्दोना नॅशनला मदीं जाल्यार तो MDR रोड 25 मीटर रिजनल प्लॅनाचेर मार्क केल्लो आसा, 12.5 हेवटेन 12.5 हेवटेन. पूण हांव कितें म्हणटा इतलें की हें 71 थोडें आसा, ते कॅस्टल प्लॅनाचेर जर स्ट्रक्चर दाखयता, म्हाका तरी दिसता तेजें स्पेसिफीक आसूंक जाय आसलें बाबा, खंयचेसून आसूंक जाय आसलें. 71 पयलीं स्ट्रक्चर आहा तितून कमर्शियल पसून आसा ते म्हणल्यार आमकां कांय डायरेक्शन तशें कांयच ना. आतां काल 19 तारखेर आमचे डायरेक्टर ऑफ पंचायत हायकोर्टाक खंय तरी जाप दिवंक जाय म्हणून मेमोरंडम धाडटा. तो मेमोरंडम म्हाजे कडेन आसा, मेमोरंडम उल्लेख कांयच ना. एज पर हायकोर्ट जजमेंट तुमी कितें स्पेसिफाय कितें. आतां लोकांक सांगप कितें, गांवचे लोक आमी लोकल रिप्रेझेंटेटिव्ह जे फाल्यां तेंच्या दारान मतांक वचूंक जाय आनी ती मत मेळूंक जाय म्हणून हांव सांगिना, कायदो फॉलो करूंकूच जाय. पूण तांकां फाल्यां रिलीफ दितले कशें. सरकारांतलो मुख्यमंत्री स्वता सांगता की ती मोडटली, खंयची मोडटली ती सांगा न्हू तुमी आमकां. एक खंय तरी एक डायमेन्शन दियात बाबा 12.5 हेवटेन 12.5 हेवटेन मोडटली, पूण तो सर्वे जावंक जाय. तेंच्यांनी आतां पोल्युशन कंट्रोलाक सांगला येवन सील करा म्हणून. आमी जो आतां 7 दिसांचो शोकस काडला, 15 तारखेर म्हाजी परत मिटींग आहा, आमकां परत तो प्लेस करचो पडटलो. म्हाजो सरपंच सेक्रेटरी आमी मेळून तो प्लेस करतलो. तेज्या उपरांत तेंची लायसनां काडून घेतले, तेज्या उपरांत
येवन सील करतलो असो एक मुद्दो आसा. बरोबर. त्या लोकांचेर पर्याय कितें? ते लोक आयज कशे कासाबूस जाले. म्हाका कितलेच फोन येता, म्हाज्या शेजाऱ्यांचे थोडो धंदो आसा, आमी कितें करया? आमी तरी सांगतले कितें? कोर्टाक कोण चॅलेंज करूं शकना. बरें, एक जालें, हायकोर्टान, ऑनरेबल हायकोर्टान जर निवाडो पास केलो, चॅलेंज बाबा कित्याक केली ना सुप्रीम कोर्टाक? आयज स्वता म्हाकाच विचारचें पडटा. हांव पार्टीनूय आसा, हांव ह्या सरकाराक खूब तेंको दिल्लो आसा, ह्या घरा खातीर दिवचो पडलो तेंपार MP इलेक्शना टायमार. पूण इतलें सांगपाचें म्हणल्यार जेन्ना अशें कितें येता तेन्ना बाकीच्या गोष्टींक सुप्रीम कोर्टाक धांवपाक अपील करतात मरे तुमी. आणि ह्या लोक अडचणीन जर आसा जाल्यार राज्य सरकार त्या ऑर्डरीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कित्याक वचत ना? तेजो तुका आन्सर सांगलो न्हू. प्लॅन एक्शन दिलो तुमी, वयतले तरी कशे? म्हणजे आतां आमकां लोकांक वयचें पडलें, लोकांनी वयचें पडलें. जर हायकोर्टान जर एक एडवोकेट काडटलो, एक सामान्य मनीस जाका 1.5 लाख खंयचो हाडटलो, हो विचार करून थोडे बाबडे रावतात. आतां पर्याय ना. हो जालो विशय कमर्शियलाचो, जेजेर हांव चड उलयना, पूण सरकारान कितें तरी वाट काडूंक जाय तेंकां. सरकारान म्हाका दिसता एक खंय तरी रिहॅबिलिटेशन करप, एक खंय तरी तेंकां ऑल्टरनेटीव दुसरें कितें तरी करप. आसा जागे बाकीचे आसा, एक्वायर करा, कितें करा, एक स्कीम टायप तेंकां दिया, तेंकां आपलो धंदो परत करूनी, भुरग्यांक जगोंक दिवनी, जाल्यार कोणी फॅमिली सुसायड करूंक शकता. म्हाका तरी दिसता जे पर्यंत आमचे कडेन लोक येतात आनी जे पळय आपली दुकां काडटा तितून म्हाका भंय पडलेलो आसा. आमकां मतांचें पडलेलें ना, पूण जेन्ना ह्या सरकाराक जावं पळय, खंयच्याय सरकाराक जावं, खंयच्या पार्टीक जेन्ना धांवून हे आमच्या सारकिल्ले रिप्रेझेंटेटिव्ह ह्या लोकां कडेन भीक मागून मत हाडचें पडटा, तेन्ना आयज तुमकां तेंची चिंता ना. हो म्हाजो पयलो मुद्दो आसा. सतीश बाब, एक गजाल म्हटल्यार प्रामुख्यान, कारण ह्या जजमेंटाचो वाचन केल्या उपरांत, तो जजमेंट समजून घेतल्या उपरांत आनी सरकारचो सद्याचो पावित्र्य पळयल्या उपरांत ज्या पद्दतीन सिरियसली ह्या जजमेंटा कडेन सरकारान पळोवंक जाय, ते सिरियसनेस मात्तूय ह्या सरकारा भितर दिसना. फक्त प्रत्येक ऑथॉरिटी पंचायतींक आनी पालिकांक नोटिशो काडीत आसा, इम्प्लिमेंट दीस, इम्प्लिमेंट दॅट. अशें इम्प्लिमेंट जाण्या सारकी ही गजाल ना. ही गजाल खूब सिरियस आसा. लोकांच्या धंद्याचेर, लोकांच्या घरांचेर हावेस हाडपी ही गजाल आसा, आनी त्या खातीर सरकारान ह्या बाबतींत सिरियस आसप खूब गरजेचें. सतीश बाब, तुमी आतां वदळ उल्लेख केलो की तुमी स्वता भाजपाचे समर्थक आसात, कारण हे लोकांचे प्रश्न सुटावे करपाक म्हणून तुमी भाजपाक तेंको दिल्लो. पूण आतां चल्ला उलटें, तो विशय आमी सोडुया. दर फावटी इलेक्शनां जेन्ना लागीं पावतात तेन्ना ही घरां रेग्युलर करपाच्या संदर्भातले नवे कायदे, नवी चर्चा, नवे डिबेट हे सुरूच जातात. म्हटल्यार आमी जर सुरवातच करची जाली जाल्यार 2002 सावन आमकां ती सुरवात करची पडटली, जेन्ना कोड ऑफ कम्युनिटी भितर बीजेपीन अमेंडमेंट हाडलें आनी ती रेग्युलर करपाचो प्रयत्न केलो. मागीर सगळी हिस्ट्री जी जिओग्राफी आसा ती सगळ्यो तुमच्या म्हाका दिसता बॅगान फायलीच भरलेल्यो आसा. ह्या सगळ्या इतिहास म्हाका दिसता ह्यो सगळ्यो फायली तुमकां आतां आर्कायव डिपार्टमेंटान सांबाळून दवरचें पडटलो. कितें घडलें? 2002 सावन आमी सुरवात करया. कोड ऑफ कम्युनिटीन जो अमेंडमेंट पर्रीकरान केलो आनी ही कम्युनिटींतली घरां रेग्युलर करपाच्या संदर्भात प्रोसेस सुरू जालो. कितल्याशाच शेकड्यांनी लोकांनी एप्लिकेशनां भरून पयशेय फारीक केले, ते पयशेय ना आनी रेग्युलरूय ना, आनी आतां सरकार म्हणटा नवीन कायदो हाडटलो. हो मातसो इतिहास आमकां सांगशात तुमी? किशोर बाबा, तुम्ही योग्य जो म्हणजे म्हाका रिलेटेड स्वता म्हाजें घर कुमली जातीन आसा, म्हाजें स्वताचें घर कुमली जातीन आसा. तर जालें कशें, 2001 हो जो एमेंडमेंट हाडलो, त्या एमेंडमेंटा पयलीं 20-25 वर्सां लोकांनी हे जागे हडप केल्ले. आतां तितून हांवूय एक दुर्दैव्यान, म्हाजी फॅमिली, आमी तेन्ना ल्हान भुरगे. आतां इवन सुप्रीम कोर्ट 2011च्या पंजाबच्या जजमेंटान, जसपाल सिंगाच्या जजमेंटान क्लियर म्हणटा 22वो पेरा की जर कोणाक घर ना, एक्सेप्शनल जर कोणाक घर ना, तेणी जर हाडयलें आनी स्टेट गव्हर्मेंटान जर कितें कायदो हाडला जाल्यार तेजें रेग्युलरायज कन्सिडर करचें. आतां तो कित्याक म्हणटा, जर तुका घर ना जाल्यार, हय, आनी तो आमी लेबरर, म्हणजे तुजे आवय बापूय दिसवाड्यांनी काम करताले. आयज म्हाजी परिस्थिती तीच आसली, शेतान काम करताली, घर नासलें, कोणाची मुणकारशी बीन रावताले, भाडकार भायर सर म्हटलें, म्हणून ते घर जागो इल्लो लोक हाडयतात, आडवण चालू आहा, थंय हाडयलें आनी ते बांदले. आतां विशय इतलोच आसा की खंय तरी स्वर्गीय मनोहर पर्रीकार पयलींचे मुख्यमंत्री, तेंच्यांनी हो एक 2000 एक अमेंडमेंट हाडलो आनी तो 372 कलम ए कोड ऑफ कम्युनिटी, 372A कोड ऑफ कम्युनिटी, जो ह्या आयज कोड ऑफ बुकाचेर ऑलरेडी बरयल्लो आसा. आनी तेच्या अंडर तेणी 180 डेज दिल्ले की ज्यो फायली करपाक डिस्ट्रिक्ट कलेक्टर, नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा, तो सगळो प्रोसेस फॉलो जालो. हांव बेगीन तुका सांगता. तो फॉलो जाल्या उपरांत एका वर्सा भितर
क्लियर मेन्शन केल्लें की ती फायल प्रोसेस फूल जावंक जाय. आतां तेजी फायल कशी कलेक्टर स्क्रुटिनायज करता, एडमिनिस्ट्रेटर धाडटा, एडमिनिस्ट्रेटर तुज्या लोकल बॉडी जी आसा कोंकणीतात जे संस्थेचो जागो तुवें हाडयला ती थंय येवप, जनरल बॉडीक घालप, गॅजेटाचेर घालप, हो सगळो प्रोसेस करून परत तो एडमिनिस्ट्रेटराक धाडप, ती डीडी 2,500ची भरप जी म्हाज्या हातीन आसा ही डीडी काडल्या उपरांत ती सर्वे जावप, मार्क करप, मार्क केल्या उपरांत ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटाक येवप, कलेक्टराक येवप, तो सगळो प्रोसेस जावन जो पेमेंट कितें आसा पळय, पेनल्टी आसा पळय ती तशी म्हाजे कडेन ऑर्डरूय आसा. हांगा एक पंढरीनाथ अंडर सेक्रेटरी रेव्हेन्यूची एक ऑर्डर आसा जी म्हाज्या वाड्यार ऑलरेडी एक ऑर्डर असली पास जाल्ली, पूण ती जाली केन्ना 2010 जेका 300 स्क्वेअर मिटर जागो मेळ्ळो, पेमेंट बीन सगळो करून मेळ्ळो. सो प्रोसेस जेन्ना आसलो हो प्रोसेस 2010 पासून एक फायल म्हाज्या वाड्यार स्वता जाली, पूण 2011 बंद पडली. आतां 2011 बंद पडली तेन्ना आमकां खबर ना कित्याक बंद पडली पळय ती, पूण जेन्ना जवळ जवळ म्हाका दिसता पोरूंक म्हाज्या थोडे डॉक्युमेंट RTI मागलेले पळय ते मेळनासले, पूण ते पोरूंक म्हाका जनता दरबार आनी प्रशासन दारी हांवें हो खंय तरी मिनिस्टराच्या फुडल्यान जो ग्रेव्हन्सीस म्हणून पॉयंट काडला पळय तेन्ना ह्या विशयाचेर म्हाका थोडे हे डॉक्युमेंट मेळ्ळे. तेन्ना डॉक्युमेंट मेळटा आसतना हांव शॉक स्वता जालो. जाल्यार 2011 एक सरकार, पयलींचो सरकार आसलो, हो सरकार नासलो BJPचो, पयलींचो काँग्रेस गव्हर्मेंट आसलो. हांव पॉयंट आउट करना, क्रिटिसायज करिना, हांव फॅक्च्युअल सांगता कितें पळय तें. जाल्यार त्या सरकाराक जो चीफ सेक्रेटरी देन श्रीवास्तव म्हणून तेणी एक बोर्ड बसयलो, सगळे डायरेक्टर, नॉर्थ गोवा कलेक्टर्स, हे बाकीचे सगळे विजिलन्स आनी हे, आनी तेंच्या भितर एक बोर्ड डिसिजन जालें जे आसा म्हाजे कडेन रेकॉर्डार. त्या बोर्ड डिसिजनाक अगेन्स्ट जाले. चीफ सेक्रेटरीन एक एफिडेविट फायल केली 2011 सुप्रीम कोर्टान आनी सांगले 224. तेज्या उपरांत हो सरकार आनी पयलींचो सरकार बट दाखयता, पूण ह्या सरकारान कितें केलें, ह्या सरकारान एमेंडमेंट आनीक हाडटा म्हणून सांगलें. अरे तुमी ऑलरेडी एफिडेविट दिल्या की आनीक आमी अशें आनीक एनक्रोचमेंट आमी लिगलायज करचें ना, कांय करचें ना. आतां तूं म्हणटा त्या खातीर हांव आतां परत आनीक लॉलिपॉपां दाखोवनाका, ऑलरेडी एफिडेविट सुप्रीम कोर्टान फायल केल्ली आसा. तुमी कोर्टाक सांगूंक शकना 224 ऑलरेडी सांगलें तुमी आनीक. सतीश बाब, मुद्दम ते एफिडेविटाची जो महत्वाचो भाग आसा न्हू तो मुद्दम तुम्ही वाचून दाखया आमच्या प्रेक्षकांक कळपाक. कारण एक सरकार कशा तरेन लोकांच्या भावनेकडे खेळटा, कशा तरेन लोकांक फटोवपाक सोदता आणि फक्त राजकारण करून मतां मेळोवपाचो प्रयत्न लोकांचे पाड पडूं. एक एफिडेविट एक केस सुप्रीम कोर्टान असली, अशाच पद्दतीन कम्युनिटी लँडान जे एन्क्रोचमेंट जाल्लेले असतात त्या संदर्भातली हे एक केस सुप्रीम कोर्टान सुरू असली, जसपाल सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि त्या वेळार सुप्रीम कोर्टान सगळ्या राज्यांच्या चीफ सेक्रेटरींक लेटर धाडून तांकां एफिडेविट फायल कर म्हणून सांगलेले रिगार्डिंग कम्युनिटी प्रॉपर्टीच्या संदर्भात. आणि त्या वेळा वयल्या चीफ सेक्रेटरीन सगळ्या रेव्हेन्यू आणि कन्सर्न ऑफिसरांची मिटिंग घेऊन त्या मिटिंगेन एक डिसिजन घेतलें आणि त्या डिसिजनाच्या संदर्भात एक एफिडेविट फायल केले सुप्रीम कोर्टान. तर ते एफिडेविट कितें ते पळोवया. कारण ते एफिडेविट जर सुप्रीम कोर्टान स्टेट गव्हर्नमेंटान फायल केल्या जाल्यार तुम्ही आणि आता कोमनीदाद जमनी भितर अमेंडमेंट हाडटले, लोकांची घरां रेग्युलर करतले, हे कशें सांगपाक शकतात. मुद्दम तो पॅरेग्राफ मातसो वाचून दाखय. ती एफिडेविट देन चीफ सेक्रेटरी आदले चीफ सेक्रेटरी श्रीवास्तव हांणी जी दिल्ली, जसपाल सिंग वर्सेस आदर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब हे रिस्पॉन्डंट आसले. 2011च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाच्या आधाराचेर गोवा स्टेट गव्हर्नमेंटान तेन्ना ही एफिडेविट फायल केल्ली. आनी फायल करता आसतना श्री संजय श्रीवास्तव हे चीफ सेक्रेटरी आसले. हांव तितून सगळे आनी हे करना, एकूच लास्ट पॅरा जो तो त्या लास्ट पॅरान कितें सांगता पळय तें हांव वाचता. I say that the state has in place of appropriate encouragement remove encroachment from the land belonging to government of local authority or a comunidad. म्हणजे आम्ही आता येयले आणि तो फुडें तो सरळ सांगता. I say that complaint received in respect of encroachment will be deal with in accordance with the provisions of above encroachment and actions will be taken to clear encroachment and restore the land to the local authority or government. ऑलरेडी तुम्ही 2011 ऑलरेडी सुप्रीम कोर्टाक एफिडेविट शपथी घालची शपथी एक आणि ते गोयचे स्टेटचे म्हणजे चीफ सेक्रेटरी. हांव ती दिसासून बसून बोव मारता, अरे तुम्ही 224 म्हणटात तेन्ना म्हणजे ह्या एफिडेविटीच्या आधाराचेर खरें गणित ते 2011 हे एफिडेविट दिले. त्या उपरांत 2012 भाजपाचे सरकार आयले
आता 2011 सरकार कोणाचे असले, काँग्रेसीचे सरकार असले, मुख्यमंत्री कोण असले, दिगंबर कामत असले. दिगंबर कामत आयज खंय आसात, बीजेपीन आसात. हे सगळे त्या सरकाराच्या वेळार जे जालें. इतले जावनूय बीन 2014 परत कम्युनिटाचो विशय येता, परत नवो कायदो येता, तो चॅलेंज जाता. 2017 इलेक्शन लागीं पावता सर परत कम्युनिटात आमी अमेंडमेंट करतले लोकांची घरां. आनी एक हांव नमूद करता, ही जेन्ना एफिडेविट फायल केली ती दिसासून बसून जो पळय एनक्रोचमेंट प्रोसेस आसा जे आमी आतां उल्लेख केला तो ठप्प जालो. आनी हांव म्हाज्या सारकेलो एक मनीस कन्सर्न आसलो इतल्या लोकांची घरां, एक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफकोर्स तांकां हेल्प करूंकूच जाय. म्हजे वोटर्स आख्खो म्हाजो वॉर्ड आहा पळय तो कम्युनिटात एनक्रोचमेंट जी आयज एक्झिस्टिंग घरां आहा पळय ती आख्खो वॉर्ड. आनी म्हाजें वोटिंग कितलें आहा टोटल धर तूं एक 450 सुमार, पूण घरां आहा म्हाजी 150 घरां फाल्यां जर मोडली भितर मे बी 2-3 जाण कोण भायले आसूंक शकता कदाचित. पूण हांव कितें म्हणटा, ह्या लोकांनी वचप तरी खंय. म्हणजे फाल्यां अशें धरया ही घरां मोडली आनी 7 वॉर्ड आहा, म्हणजे 2 वॉर्ड नात तर म्हाजो 6 वॉर्डाचीच जावची पडली पंचायत. हे सांगपाचें म्हणल्यार की तेन्ना हो जर ठप्प जालो जाल्यार कारण फक्त ही एफिडेविट हे ठप्प जालो. पूण जेन्ना जेन्ना तूं परत विचारूंक गेलो त्या एडमिनिस्ट्रेटराक जावं त्या कलेक्टराक जावं कोणूच आन्सर दिना. वेळान काळान म्हाका जेन्ना पळय प्रशांशधारी म्हणून जो ग्रेव्हन्सीस प्रोग्रामाक म्हापसा बार्देशाचो ते दिसा हे काही गोष्टी म्हाका सगळ्यो म्हाज्या समोर येयल्यो. म्हाजे पसून खूब जाणांनी येयल्यो त्यो मागीर. आनी सांगपाचें म्हणल्यार एक लोक प्रतिनिधी आमचोच आमच्या हरयाणा मतदारसंघ जो एक्सपर्टी लॉचो तो वयल्यान उबो रावन सांगता तुमची घरां कायदेशीर जावची ना. आनी हांव आयकता स्वता म्हाजें घर कायदेशीर जावन म्हाजी भुरगीं बाळाक रावतलीं खंय. हो विशय गंभीर आहा. हो तांकां तितलो सांगपा सारकिलो कांय ना. लोक एक गांवचे हे लोक जेंचे कडेन आस्पत ना हे फाल्यां कदाचित खंय तरी आपले वायट बरें करून घेता. हें सरकारान ग्रहीत घेवंक जाय. सरकारान लोकां कडेन फकाणां करची न्हू. आयज कितले लोक जे पळय आतां आमी कमर्शियल एक्टिविटीक जेंकां आमी पळय नोटीसीस काडल्या खाली नोटीसीस काडल्यार लोक भयभीत जाल्ले आसा. लोक बरें वायट चिंततात. लोकांनी लोन काडलेले आसा. लोकांनी खंय तरी आपली स्वताची वस्ती घाण दवरून कांय गोश्टी केल्ल्यो आसा. आपले जिवीत भुरग्यांचे हे जावचे हेचे कडेन फकाणां करूं नाका. एक प्लॅन हाडा. सुप्रीम कोर्टान एक रीट पेटिशन घाला जे मागीर रीट पेटिशन जावंक शकता की रमिशन मागात कितें तरी तेंचे कडेन लिनेन्सी घेयात. कितें तरी वाट आसूंकूच जाय. वाट आसतली व्हडल्या व्हडल्या वाटो आसता. तुवें पळयलां आसतलें आतां कितल्यो काही गोश्टी ज्यो येता पळय त्यो. हांव ह्या गरिबा खातीर हे विशय लोकां पर्यंत सारकें कितें तें एक एक्शन प्लॅन हाडात. तुमी एक्शन प्लॅन मोडपाचो कोर्टाक दिल्यात. आयज कोर्ट आपली प्रतिक्रिया करता. हांव कोर्टाक दोशी धरिना आनी कोणूच धरूंक शकना कोर्टाक की ती न्यायपालिका ती सारको. आनी आयज तुका सांगलें हांवें हायकोर्ट आसा म्हणून तर स्टेट गव्हर्नमेंट थोडो जाग्यार आसा अशें तरी म्हाका म्हणपाचें आसा. अशें की हांव तांकां क्रिटिसायज करिना. दिसता आयज थोड्यांक आनी थोड्या लोकांक पडलेलें ना. लोकांनी जागृत जावंक जाय. जे खंय तरी येयले हाडले जेवले न्हिदले तशें जावंक पावना. आयज ह्यो काही गोश्टी लक्षांत हाडूंक जाय. स्वताचें घर खंय ना तें तांकां खबर आसा पूण तरी आसतना सुशेगाद आहात. अशें सरकाराकूय खंय तरी जागृत करूंक जाय लोकांनी. अशें तरी म्हाका दिसता खूब म्हत्वाचो विशय हो सतीश बाब हांगासर हांणी मांडला. एक गजाल आमी लक्षांत दवरपाक जाय. TCP डिपार्टमेंटाच्या संदर्भांत कितलींशींच पिटिशनां आमी हालीं हायकोर्टा मुखार पळयल्या आनी तातूंत गोंय सरकार 5-5 कोटी रुपया खर्च करता भायले वकील हाडून, तज्ञ वकील हाडून. कित्याक तर TCP डिपार्टमेंटाची डिसिजनां ही योग्य ठरवपाक. तरी पूण तातूंत सरकाराक अपेश येता. हायकोर्टाची डिसिजनां सरकारच्या विरोधान वयता. त्या बाबतींत एडवोकेट जनरल परमिशन दिता ह्या वकिलांक नियुक्त करपाची. आनी आयज जेन्ना ह्या हायकोर्टाच्या सुओ मोटो पिटिशनाच्या जजमेंटान आयज गोंयच्या कितल्याशाच लोकांचेर हे संकट येयलेलें आसा. लोकांच्या घरांचेर संकट येयलेलें आसा. लोकांच्या कमर्शियल एक्टिविटीजांचेर संकट येयल्लें आसा जाल्यार सरकार त्या बाबतींत कांयच करिना. त्या बाबतींत कायदेशीर तोडगो काडून कशा पद्दतीन न्यायालयांतल्यान दिलासो मेळोवन दिवपा खातीर सरकार कडल्यान जो प्रयत्न जावपाक जाय तो सरकार मात्तूय करतना दिसना. आनी खंय तरी बिलां आमी हाडटले, लोकांची घरां आमी लिगलायज करतले, ह्यो जर सगळ्यो फायली जर पळयत जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली शक्योच ना हें स्पश्ट जाता. तरी पूण सरकार लोकांक मूर्ख करपाक सोदता आनी लोक बाबडे मूर्ख जावपा शिवाय लोकां कडेन आनी पर्याय उरना. घडये कदाचित हीच कारणां आसतलीं. आयज जे मेळावे आनी ज्यो मिटिंग्यो भरयतात आनी त्या मिटिंगा भितर ज्यो घोशणा जातात
त्यो सगळ्यो घोशणा बावड्या लोकांक ह्या खातीर थंय वचचें पडटा, कारण आपले कितें तरी सरकार जाग्यार उडयत काय ह्या आशेन लोक थंय वयतात. सतीश बाबान ह्या सगळ्यो गजाली एकूच हांव येस इंटरप्ट करता. येस सरकाराक खंय तरी नदरेक हाडले सरकाराच्या आमी कोर्टान आपली प्रतिक्रिया केली. तसो हांगा एक पयशे जाल्यार म्हाजे कडेन अशे आनीक थोडे डॉक्युमेंट आमच्या आख्ख्या वाड्याचे नासनला पुरती जवळ जवळ एक 7 ते 8 लाख लोकल कोमुनिदाद संस्था आहा पळय तेंच्यांनी कलेक्ट केल्ले. आतां लोकांनी जी आतां थोडी घरां अपग्रेड केली, रेनोवेट केली, जेन्ना 2000च्या उपरांत घरां बरी रेनोवेट केली, कित्याक भुरगीं बारा तेंचे वाडले, तेंचे कडेन थोडो खंय तरी कामां वचून पयशे येयले तेणी केले, जाल्यार हांगा तूं पयशे जाल्यार लोकल कोमुनिदाद हो पयशे जाल्यार लोकल कोमुनिदाद ऑफ नासनला 69 रुपीज पर स्क्वेअर मीटर म्हणून ते जनरल बॉडी घेता, रिसिप्ट मारून लोकांक पयशे घेवन ते रिसिप्ट दिता. आनी हे सगळे जाल्या उपरांत ते कोमुनिदादीचेर मनोहर पर्रीकर भाई आसलो पळय तेन्ना चीफ मिनिस्टर, तेन्ना ही कोमुनिदाद सील जाल्ली. हे 7 लाख खंय गेले संस्थेन आन्सर दिवपाची गरज आसा. आयज जेन्ना तुमी एज पर ऑनरेबल हायकोर्टान सांगले की सर्वे कंडक्ट कर, आमकां रिपोर्ट दी, एडमिनिस्ट्रेटरान रिपोर्ट दिला, आरटीआय मागलो ऑलरेडी, कितें रिपोर्ट दिला पळय तो तेंच्यांनी जर आमी तेंकां आमचे फायली दाखयल्ले आसा. प्रत्यक्ष जेन्ना सर्वे करून गेले तेन्ना सांगले की वी आर इलिजिबल फॉर 372A कोड ऑफ कोमुनिदाद, जे आमचे घर रेग्युलरायज करपाचो ऑलरेडी अमेंडमेंट आसा. आतां मे काळान तेंच्यांनी दिलो जाल्यार बरें आसा, दिवना जाल्यार ते तितले जबाबदार आसा. तुमी जेन्ना अशें लोकांक आश्वासनां दिली लेखी, हेजेर अशें एक्शन जावंक जाय, हें एक्चुअली सारकें न्हू. ना म्हणजे सांगपाचें तात्पर्य ही चूक फक्त सरकाराचीच आसा अशी न्हू, तर कोमुनिदादींनी म्हटल्यार एकीकडे सुप्रीम कोर्ट म्हणटा की कोमुनिदादी भितर एन्क्रोचमेंट हे मान्य जावपाक शकना, पूण कोमुनिदादींनी स्वता रिसिट्यो फाडून लोकां कडल्यान पयशे घेवन तांकां रेग्युलर करपाच्या संदर्भात जनरल बॉडीन डिसिजनाय घेतल्या. मागीर कोमुनिदाद आनी कोमुनिदादीचे गांवकारी तितलेच ताका जबाबदार ठरतात. आतां आनी एक गजाल, जी नासनोळ्याची परिस्थिती आसा तशीच परिस्थिती बार्देस तालुक्यांतल्या शिरसय गांवची आसा, थिवी मतदारसंघाची त्याच संदर्भातली परिस्थिती आसा. गोंयच्या कितल्याशाच भागांतल्यान ह्या कोड ऑफ कोमुनिदादी भितर अमेंडमेंट करून जी रेग्युलर करपाच्या संदर्भात जो प्रोसेस जाल्लो तो सगळो पुराय जावन आसा. तश्याच्यो तश्यो फायली पडलेल्या सरकारा कडेन कोट्यांनी रुपया एकठांय जावन आसा. सरकारान ते परतून काय लोकांक पयशे दिवना. कोमुनिदादींनी लोकां कडल्यान पयशे घेवन कोमुनिदादी कडेन पयसो तशाच पद्दतीन पडून आसा. आनी आयज हायकोर्टाची ऑर्डर जाता आनी पंचायती आनी पालिका तांकां नोटिश्यो काडटा. ही कितें? ही फकाणाच थारतात. आणि त्या खातीर सरकार जर भानार असलें न्हय जाल्यार सरकार ह्या सगळ्या गजालींचो संदर्भ घेवन हाचेर व्यवस्थीत पद्दतीन अभ्यास करून तातूंत कशा पद्दतीन बाबा आता मार्ग काडया हाचेर विचार करतलो आसलो. पूण सरकाराक ताचें कांयच पडोवना. ह्यो सगळ्यो नोटिश्यो फाल्यां इलेक्शनाच्या टायमार सरकार वापरतलो आनी आपली मतपेटी मतदान यंत्राचेर आपली मतां मारून घेतलो. ना जाल्यार सरकाराक जर प्रामाणीकपणान जर विशय सुटावो करपाचो आसलेलो जाल्यार आयज ही परिस्थिती आसची नासली. सरकार ह्या बाबतीत मात्तूय सिरियस ना. सरकार ह्या बाबतीत लोकांची निव्वळ थट्टा करता. किशोर बाब, आनीक लास्ट तुका सांगता हांव, जरी आतां 6 आठवडे दिल्या म्हणटात तुमी, हांव 6 जाणां 16 तारखेर खंय तरी हियरिंग आसतलें. म्हाका तरी दिसता जर सरकारान बसून जर खंय तरी रिपोर्ट सारके दिले ना, आमकां कन्सिडर कर म्हणून जर म्हटलें ना जाल्यार लोकांनी वचप खंय. त्या खातीर स्वता म्हाजें घर तरी कोमुनिदादीन आनी म्हाज्या वाड्यान आनी आख्ख्या नासनलाची जितलीं घरां कोमुनिदादीन एनकरेजमेंट आसा, जे तुका सांगलें हांवें 372A कोड ऑफ कोमुनिदादी अंडर आमी इलिजिबल आसा, जेंच्यो फायली पेंडींग आसा. आनी ऑलरेडी हायकोर्टान ऑनरेबल हायकोर्टान हेच्या पयलीं एक जजमेंट दिवन ऑलरेडी कन्सिडर केल्लें आसा. आनी 2011चे स्वताचे जजमेंट जे जसपाल सिंग पंजाबान तितून 22 पॅरा आसा ते दोन तुका लायनी वाचून दाखयता. म्हणजे हांव इतलें सांगूंक सोदतां, फाल्यां कोमुनिदाद बसून जर विरोध गेले, कित्याक एक कोण तरी लोक प्रतिनिधी कितें म्हणटा कोमुनिदादी कडेन खंय तरी तुमी पांया पडचे पडटले, तेजे कडेन चूक मागची पडटली. म्हाका तरी दिसना योग्य भाशा ह्या लोकां खातीर तरी, कित्याक जेन्ना मतां मागूंक येता तेन्ना भाशा तुमी वेगळे उलयतात. जाल्यार हांव त्या लोक प्रतिनिधीक सांगूंक सोदतां की मे बी म्हाज्या सारकेलो एक सामान्य सादो मनीस जर एडवोकेट बसून जर परचेस तेजी फी करून हायकोर्टान वचपाक जर जायना जाल्यार हांव स्वता हायकोर्टान वचोन निवेदन म्हाज्या उतरांनी हांव दिवपी. कित्याक सुप्रीम कोर्ट क्लियरली सांगता 2011चे पंजाब हितून जजमेंटान 22 पॅरा, जो लास्ट पॅरा हांव तुका वाचून दाखयता. दिस इलिगल एक्ट फॉर रेग्युलरायझेशन ऑफ द इलिगल पोजेशन, म्हणजे घरां जागो हाडयला पळय तो, रेग्युलरायझेशन शूड ओनली बी परमिटेड इन एक्सेप्शनल केसीस इज दॅट वेर लीज हॅज बीन ग्रांटेड अंडर सम गव्हर्नमेंट नोटिफिकेशन. सो द गव्हर्नमेंट नोटिफिकेशन म्हणजे 372 नोटिफिकेशन ऑलरेडी आसा.
गव्हर्नमेंट नोटिफिकेशन टू लँडलेस लेबर म्हणजे ताका घर नासले बरोबर. ताका आस्पत नासली ताका ऑर एनी मेंबर ऑफ बाकीचे शेड्यूल जावं मागीर आनी इन पब्लीक डोमेन. सो सुप्रीम कोर्ट जेन्ना 11च्या जजमेंटान क्लियरली म्हणटा हांव रिलाय करता आनी सरकारा कडेन ह्या आयच्या तुमच्या ह्या बारीकशा प्रोग्रामान हांव सरकारा कडेन विनंती करता नॅशनलचेच न्हू जे गोंयची जितली ह्यो फायली 372 हे पेंडींग आसा ह्या जजमेंटाच्या आदाराचेर जर एफिडेविट बसून दिली जाल्यार जजमेंटान क्लियर कट म्हटलेलें आसा. गोवा बेंच डबल बेंचाचेर रिसंट एक जजमेंट आसा थिवीचे एक जजमेंट जावच्या पयलीं लालाची बस्तीच्या पयलीं वास्को केसीन जजमेंट आहा तितून क्लियर कट 372 हे कन्सिडर केल्ले आसा. सो आमच्या गोवा हायकोर्टान ऑनरेबल हायकोर्टान ऑलरेडी कन्सिडर केल्ले आसा. सो हांव इतलेंच म्हणूंक सोदता की बाकीची तुमी पळय जी कितें बिलां हाडूंक सोदतात ती आतां ते एसेंब्लीक जावं फुडें इलेक्शनाक हाडटा म्हाका तेजेर व्हडली टिका करपाची ना. म्हाका इतलेंच सांगपाचें आनी म्हाजो मुद्दो एकूच आसा म्हणून आयज हांगा पर्यंत हांव येयल्लो आसा. खंय तरी अपॉइंटमेंट सांगपाक मेळना तांकां खंय तरी सांगल्यारूय आयकूंक घेना म्हणून तुमच्या तर्फे तुमच्या माध्यमांतसून तरी तेंच्या कानार ह्यो खंय गोश्टी पडच्यो आनी तेंच्यांनी खंय तरी ताबडतोब जे नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा हांव म्हाज्या नॉर्थ गोवाचेच उलयतां आनी ते बीन म्हापसा झोन एडमिनिस्ट्रेटराक एक ताबडतोब खंय तरी तेंच्यांनी ऑर्डर इश्यू करचे. ह्यो बाकीच्यो गोश्टी आसा त्यो हायकोर्टाक हितून रिलेटेड कांयच ना. हायकोर्टाक फाल्यां सांगूंक जाता कित्याक फाल्यां कोमनिदादीन सर्वे जाल्यार तेच हायकोर्टाक सांगतले येस हे इलिजिबल आसा जे तेंच्यो फायली ऑलरेडी पडलेल्यो आसा तेंचे ऑलरेडी बाकीच्यो सगळी प्रोसेस जाल्लो आसा गॅझेटार येयल्लें आसा नांव गॅझेटार सांगलें म्हाजें स्वताचें नांव गॅझेटार येयल्लें आसा. केन्ना गॅझेटार सांगता कोमनिदाद एनओसी दिता हीच तर गॅझेटार घालता. सो हे सरकारान खंय तरी ताबडतोब कलेक्टर डिस्ट्रिक्ट हांकां सांगचें आनी हो प्रोसेस फॉलो करचो. 372 हे जे हजारांनी गोंयांत फायली पेंडींग आसा जे सगळे फायलीचे तुका हांवें सगळे मुद्दे सांगले नेवी बिलां हाडून नेवे कोणाक साल्वार करतात तेजेर हांव टिका तरी करिना पूण विशय हो गंभीरपणान घ्या. आनी जी रस्त्या वयले कांय जर तुमकां दिसता जे लोक रस्त्यार पडटले जे रस्त्या वाद्या रस्त्यारूच पडटले अशें दिसता जाल्यार आमकां तरी पंचायत रिप्रेझेंटेटीव डायरेक्ट आमचेर घालून आमकां खंय तरी बरीचे बकरे करूं नाका. खंय तरी वांटो आसा. हांवें सांगलेंच न्हू सिलाले गोवा सारकिल्ले ऑर्डिनन्स रातचे हाडून जर सेव करता जाल्यार गोर गरिबांक जे फाल्यां तुमकां खंय तरी धांवून येतात जेन्ना एक आमकां लिडर जावन धांवून येतात ते थोडे तरी तुमी मनान धरात आनी तुमच्या माध्यमांतसून सरकारा कडेन हात जोडून एकदां विनंती करता की हे प्रोसेस हो 372 हे तेंच्यांनी खरोच चालीक लावचो आसा. म्हाका दिसता आयच्या ह्या विशयाचो समारोप करतना हांव एकूच सांगेन बाब सतीश गोवेकर हे नासनोळ्याचे पंच वांगडी आनी ते भाजपाचे कार्यकर्ते पुणून आयज परिस्थितीच अशी येयल्ली आसा की भाजपाचे कार्यकर्ते जावन आनी भाजपाचे सरकार सत्तेर आसूनय बीन तांकां अशा पद्दतीन तळमळीन हो विशय मांडचो पडटा कारण आयज हो आवाज कोणूच आयकना अशी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा. जसो स्टँड सतीश गोवेकर हांणी घेतलो तसो स्टँड गोंयभरांतल्या सगळ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांक समर्थकांक हितचिंतकांक घेवचो पडटलो आनी आपल्याच सरकाराक सांगचें पडटलें की जे कितें इल्लिगल कन्स्ट्रक्शनाच्या बाबतींत हायकोर्टाचो जो जजमेंट जाला त्या जजमेंटाच्या वयल्यान जी परिस्थिती निर्माण जाल्या आनी सरकार ज्या पद्दतीन कितें करूंक सोदता त्या सरकाराक जागो जावचो पडटलो. फाटले फावट कोड ऑफ कम्युनिदादी भितर अमेंडमेंट हाडून एक कायदो सरकारान हाडलो आनी त्या कायद्या अंडर शेकड्यांनी फायली आयज सरकारा कडेन पेंडींग आहात सगळी प्रक्रिया करून पेंडींग आसात फक्त एप्रुवल दिवपा खातीर आनी ते सुद्दां सरकार करिना आनी सरकार वेगवेगळ्या कायद्यांचे उलयता. म्हाका दिसता आतां सरकाराक जर जागो करपाची जर गरज आसा जाल्यार भाजपाचेच कार्यकर्ते आनी भाजपाचेच लोक हे सरकाराक जागे करपाक शकतात. विरोधकां मदीं सरकाराक जागो करपाची ताकद उरोवंक ना. आता तुमकांच जबाबदारी घेवची पडटली. आता तुम्ही सरकाराक जागे करतले काय सरकाराच्या निष्क्रियते खातीर तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीचे बळी ठरतले हे तुमकांच ठरवचें पडटलें. सतीश बाब अत्यंत महत्वाच्या विशयाचेर तुम्ही हांगा तुमची भूमिका मांडली वेगवेगळ्यो गजाली आमकां स्पश्ट करून दिल्यो. लोकांकूय म्हाका दिसता लोकूय जागे जातले आता ह्या सगळ्या गजाली लोकांक खबर आसा पूण कांय जायना अशी लोकां भितर निराशा आसा. तुमचो आवाज ह्या गांवकारीच्या माध्यमांतल्यान निश्चितपणान सरकारा मेरेन पावतलो. आता हो आवाज सरकार आयकतलो काय कान बंद करतलो हे सरकार थारायतलो. म्हणून कान बंद करपाची नाटकां जर सरकारान केली जाल्यार जनता निवडणुकीच्या वेळार लोकांचे कान कशे उगडपाचे ही जनता पुरायपणान जाणा आणि त्या खातीर जनतेकूच ह्या संदर्भात अंतिम निर्णय घेवचो पडटलो. सतीश बाब खूप खूप धन्यवाद.
गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.